हेलो गाइस, वेलकम बैक टू दिग्विजय व्लॉग्स। सो हम आए हैं होटल स्वाद। एंड दिस इज़ स्पेशल फॉर थाली। सो हाँ, हम लोग ट्राई करने आए हैं एंड पापा का बर्थडे पोस्टपोन्ड पार्टी यू कैन से। सो हम लोग आए हैं एंड विल शो यू द रेस्टोरेंट. इट इज़ नियर पाथर्डी फाटा एंड इट इज़ अ न्यू रेस्टोरेंट एंड द एम्बियंस इज़ वेरी नाइस. So first see the ambience. कसं आहे ॲम्बियन्स बघितलं. आता थाळी बघा. गेम झाला असा गाईज. आमचा गिअर पडलाय, आता संपत नाही. मला थाळी याच्यासाठी नाही आवडत कारण की मी संपवत नाही. मग मला एकदम अशी फिलिंग येते की मी ती स्पॉइल्ड किड आहे जी ताटातलं सगळं संपवत नाही. मग मला गिल्ट येतं. तर त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये जायचं, मागवायचं. थाळी इज फॉर दोज जे सगळे खातात. हॉटेल आणि घरी पण तो पुरवतेच ना जेवण. तू आज थोडी गेलं संपवते घरी पण. हां, ताटात शिल्लक नाही ठेवत. खातच चाललोय गाईज, आम्ही नुसतं खातच चाललोय, संपतच नाही. गाईज जेवढं जातं तेवढं. पैसे वसूल केले का नाही? पैसे 3चे वसूल आहे. होती कस्तुरी आणि रेटिंग आउट ऑफ 10. नॉट अ थाळी पर्सन पण मग टेस्ट वाईज 8. कसं होतं आणि रेटिंग? चांगलं होतं. पुरणपोळी नाही पटली. रेटिंग म्हणशील तर 8.5. तुम्ही रेटिंग्स किती द्याल? अबाउट 7. छान होतं, मन असं तृप्त झालं. त्यांचं रिव्ह्यू प्लस पॉईंटमध्ये आहे आणि रेटिंग मात्र कमी आहे. व्हॉट इज दिस? आम्हाला पप्पांनी इथं बोलवलं, म्हणजे घेऊन आले आणि त्यांनीच आता रेटिंग अशी दिली. सो मी सांगतो, इट इज अ गुड हॉटेल, फॅमिली रेस्टॉरंट आहे. तुम्ही पण येऊ शकता, तुम्ही पण एन्जॉय करू शकता. रेटिंग ऑलमोस्ट 8 आउट ऑफ 10 आहे आणि इट इज सिमिलर टू सुखसागर और आपलं राजभोग थाळी. सो राजभोग थाळी विल बी 1, सेकंड विल बी स्वाद आणि थर्ड वुड बी शिवसागर. ओके, लेट्स गो. बाय guys. So we are going to play a game. Guess the number. याच्यावरती तू एक नंबर लिहायचा, मी एक नंबर लिहिणार याच्यावर. 1 to 10. 1 to 100. डबल डिजिट किंवा सिंगल डिजिट. आणि तो नंतर मग गेस करायचा. कसा गेस करायचा मी ते सांगेल. काय उलटं दिसतं पण ठीक आहे. आता मी एक नंबर घेईल. त्याच्या तू सांगायचं की त्याच्यावरचा आहे त्याचा त्याच्या खालचा आहे का ते तोच नंबर. ठीक आहे. 73 खाली. तू घ्या नंबर. 52 अच्छा, माझा नंबर वरती. 53 खाली. 75 खाली. 25 वरती. रेंज समजली काय? रेंज समजली मला. मला पण. 62 वरती.
33. वरती 33 आणि 52च्या मध्ये आहे guys. तर का होतं काय नंबर घेतला होता मी तू नाही घेतला. अरे तुझ्या रेंजसाठी विसरली. 62 ते 75च्या मध्ये आहे ना 70 वरती. हो 70 to 75 मध्ये म्हणजे 52 आणि 33च्या मध्ये 42. खाली सेवन्टी आकड बकड 73. करेक्ट. सेम गेस द चॅलेंज आपलं गेस द नंबर विथ मम्मी. याच्यावरती एक नंबर लिहायचा, तुम्हाला नाही दाखवायचा, त्याला कॅमेराला दाखवायचा. ठीक आहे? तुला ते दिसतं नाही दिसत. वन टू 100 मध्ये कोणताही नंबर लिहा. 100 नको लिहू. दिसतोय काढ आता. होल्ड करून तुझ्याकडे ठेव. तू तिकडे बघ. माझा नंबर दाखवायचा आहे. आता एक चान्सने मी तुझा नंबर गेस करेल, तू माझा नंबर गेस करायचा. तू सांगायचं वरती एक खालती. ठीक आहे? म्हणजे आलं लक्षात. 68. खाली तू गेस कर. 68 पेक्षा लो आहे माझा number. 68 पेक्षा लो आहे ना तुझा नंबर जो तू लिहिलाय. हेच गेम आम्ही शाळेत घेतो. चालेल ठीक आहे. ठीक आहे. तुझं पाहिजे ना 1 to 50 मध्ये आहे का 100. एकच तू नंबर सांग. 1 to 100 मध्ये तू एक नंबर सांग. त्याच्या खाली असेल का वर असेल तो मी सांगेल असं. 40. खाली. आता मी ना ते 62 होतं ना. एक मिनिट खाली होतं का वर? अभी डबल नहीं बताऊंगी. 33. बरं तुझं 25. वर. $33. वर हां डबल विचारते गेले 3 चान्स. बरं पुढचा तुझा. मग मी 28 का विचारलं? विचारलं नाहीच 28. बरं ठीक आहे तुझं ना 32. वर. अजून बघा तुम्हाला 40च्या अंडर सांगितलंयस. ते नाही माहिती मला. नाही नाही असं नाही. तू आत्ता जो आकडा सांगितला त्याच्यावरती नाही पहिलं पण क्वेश्चनचं आन्सर तेच पाहिजे त्याच्यात. 50. अजून वर रेंज आटत का दादा मग तेच तर मी नाही याच्यात. माझ्या लक्षात आहे 40च्या आत आहे याचा नंबर. 32च्या वरती आहे. बरोबर सांग ना गेस कर 36. सो बॅड इन दिस गेम. मम्मी जिंकली आहे 100%. वर. ओ ओके 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 36 to 40 मध्ये ओके 73. बस नाही तू सांग खाली. खाली. हां. मी परत येतो, परत येतो. चुकलाय विसरलाय तू विसरलाय रेंज. 50च्या वर आणि 73च्या खाली. ओके ठीक आहे जाऊ दे बोलू नको. त्यांनी पहिला क्वेश्चन त्याच्या लक्षात नाहीये. याच्यात ना क्वेश्चन सिरीज लक्षात ठेवायची असते. तो पहिला प्रश्न ओके, लक्षात नाही मला ते हां, मान्य आहे. मग त्याच्यावरूनच तुला गेलाय कोणताच लक्षात नाही. तू. ओके तुझा आता 36 आणि 40च्या रेंज मधला आहे. हां. ते नाही माहिती मला. मला माहिती आहे ना कारण मी पहिला क्वेश्चन लक्षात ठेवलाय. बोल. 38. खाली. झालं आता मी जवळ झालं आली. जवळ आली ना जवळ पण आली. मला एक चान्स आहे. जवळ आली मी. त्याच्यात त्याने हा गेस 38 केला. मधला. डायरेक्ट जय लांब गेलाय. ओके 55. राईट.
तू काय म्हणजे याच्या बोलला लक्षात- 52 to 62 च्या रेंज मध्ये तू कुठे 73 चाललंय? हा म्हणून म्हटलं हा Range चुकणार विसरलो आता. म्हटलं मी. पण मी तो एक शब्द वापरला ना तरी त्याच्याने गेस केला थोडा वर गेला तसा नाही गेस थोडा केला जोरात. मी. नाही तर मी लक्षात- 50 आणि त्याने 50 आणि 62 ओके. 50 आणि 62 च्या मध्ये तो- बघितलं नाही नाही, तो तू 50 बोलला ना 73 73 तो गेला 73 पण आधी 62 विचारलेला ना. नाही 68 विचारलेला काहीतरी आपण विचारलं पण तू 63 विसरला होता. ऐक जेव्हा तो 50 बोलला तेव्हा मी एक शब्द वापरला जवळ आला नाही तू म्हटली वर गेली. काहीतरी थोडा वर असं काहीतरी बोलली कर ना क्लिक लगेच समजेल ना मी जिंकलोय जाऊ द्या. नाही 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 माझा नंबर काय आता? आता माहिती 37च आहे ना तुझा मी पुढचं उत्तर माझं तेच होतं तुझा हा बाय दिलक लागलाय आणि हा खेळ असा नाही खेळत साहेब मग कसं काय आता? हा खेळ माहिती आहे कसा नाही रेंज सांगायचं रेंज मग ते चुकीचं 1 to 50 एक तर ऑड नंबर आहे का इव्हन नंबर ऑड नंबर इव्हन नंबर विचारायचा हे खूप डिफिकल्ट होऊन जाईल. डिफिकल्ट नाही होऊन Difficult जाईल नाही. हे सोपं होऊन सोपं होऊन जाईल. जाईल रेंज कमी आकडे राहतात. हा ते पण आहे. चलो लास्ट राऊंड कस्तुरी आणि मम्मी. माझा नंबर दिसलेला आहे मागे फोकस हा बस. नाही समजत आहे पण ठीक आहे दादा लिहून टाकेल. मी विचारते कसं विचारायचं तुमच्या रेंज पद्धतीने रेंज हा रेंज का माझ्या पद्धतीने नाही नाही रेंज रेंज 50च्या खाली आहे का ए पण हा ठीक आहे सारखं 50 40 खाली विचार ना. 25 काय झालं हे तर सुरू होते इतकं भावड कसं असू शकतं स्वतःची बर्थ डेट कोण लिहितं? भाई मी विचार पण आणि विशेष म्हणजे मी सुद्धा तिचं इयर लिहिले ती किती वर्षांची आहे? 18 गाईज आय एम सो ऑब्सेस्ड विथ माय सेल्फ आणि मम्मी इज ऑल्सो ऑब्सेस्ड विथ माय सेल्फ. माझी एज लिहिली मी माझी बर्थ डेट लिहिली आहे. Yeah.